मला एक सांगा, की तुम्ही जेव्हा आलात, त्यावेळेला असं झालेलं की तो एक काळ वेगळा होता. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पण आपले मराठीचे बनत होत होते. कलर हं, हं, सिनेमाचं युग आलेलं हं. आणि तुम्ही अशा टप्प्यामध्ये आलात ना, की तुम्ही आलात त्याला म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि असं म्हटलं गेलं, की मराठीला नीतू सिंगसारखा चेहरा मिळाला. हो, हो. ते कसं काय झालं म्हणजे? नाही तसं बघायला गेलं तर मला शाळेपासूनच सगळे नीतू सिंग, नीतू सिंग बोलतच होते. अच्छा. पण इंडस्ट्रीत आल्यावर सगळ्याजवळ म्हणजे नाटक आमचं कुठे मला वाटतं मद्रासला होतं. अच्छा. शरद हां, तळवकरांचं नाटक, हां, सखी शेजारीणी. हां, तर आम्ही दौऱ्यावर गेलो होतो. तर त्या दौऱ्यावर ट्रेनमधून त्यावेळेला ट्रेननीच ना, तर सगळे हां. आम्ही हो. दौऱ्यावरून उतरल्यावर हां, ट्रेनमधून उतरल्यावर सगळे यंगस्टर्स मद्रासचे सगळे हां, अगदी हार-बीर घेऊन. तर हां. आम्हाला वाटलं तळवकरांना भेटायला आलेत अच्छा. काहीतरी हां. तळवकर. आम्ही तळवकर असं करतो. हां. नंतर ते लोकं शलाका, शलाका करत माझ्याकडे आले अरे होते. वाह! म्हणजे तुमची लोकप्रियता तिथपर्यंत पोहोचली तेच होती. तेच आम्हाला समजलं नाही. हां, म्हणजे लोकच मला शलाका म्हणजे मी अजून मला पण मानत नाही, की मी नीतू सिंग वगैरे काय ती हां, आहे, हां, दिसते वगैरे. हां. पण तसं व्हायचं. पण तुम्ही ते एन्जॉय केलं? हो, हो. खूप केलं. हैदराबादला तर म्युझियम बघायला गेलो होतो. खाली हां, होतं जाताना खाली हां. तिथून बाहेर आलो. सालारजंग म्युझियम. हां, सालारजंग. हां, आणि बाहेर आल्यावर बघतो तर सगळी पोरं-बाळं जमलेले काय नोटा, चिठ्ठ्या घेऊन माझ्याकडे साइन करायला. हां. तर मला काय कळलं हे माझी हैदराबादला माझी शलाका काय ओळखणार असं होतं बरोबर आहे. ना. हां. तर मी त्या लोकांना क्या साइन करने का? नीतू सिंग, नीतू सिंग. मग आमच्यातला एक होता बाळ मोघे म्हणून रेकॉर्डिस्ट. कर ना, शलाका कर ना. जितू सिंगचं कर ना. हां. मग त्याच्या सह्या त्या पोरांनी सगळ्या म्हणजे नोटांवरती हं. छोटे पेपर्स, वह्या काढल्या होत्या छोट्या. हां. 20-25 पोरं होती. अच्छा. तर कसं काय लोकांना समजवतं, तर त्या लोकांनीच कसं काय केलं, हां. ते आम्ही काही ठरवून-बिरवून केलं नाही आजच्यासारखं ते काही हां. तुम्ही करतात मीडिया वगैरे. मॅनेजमेंट. मीडिया मॅनेजमेंट वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. काही नव्हतं. हां, तसं होत होतं. हां. आणि इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात तर सगळ्यांना नीतू सिंगच. सगळ्यांना नीतू सिंग. पण त्यातून तुम्ही ते एन्जॉय केलं. मस्त एन्जॉय केलं, मस्त एन्जॉय केलं. मस्त एन्जॉय केलं तुम्ही. हं, हं. आणि दुसरं म्हणजे असं आहे, की त्यावेळेला हे जे शलाका नाव आहे, तुमचं खरं नाव काय पण? हां, माझं खरं नाव सीना धराधर. सीना. हां, अच्छा. सीना धराधर. हां. मी पाठारे प्रभू आहे. अच्छा. व्हेरी हां, गुड. हां, मी पाठारे प्रभू आहे आणि हां. नीलम प्रभू माहीत असेल हो, तुम्हाला? अरे तर बबन प्रभू आणि हो, नीलम प्रभू तर नीलम शिवाजी पार्कला राहायला. हो, हां. तर नीलम प्रभू माझी मावशी लागत होती, म्हणजे आईची आत्तेबहीण. अच्छा. हां. तर मग तिने मला म म स स सांगितलं, "तू कर ना, नाटका-बिटकात काम कर ना," असं. म्हटलं, "ठीक आहे." आणि मग तिने मला पहिल्यांदा रमेश देवना भेटवलं. तर अच्छा. हां. त्यांचं या सुखानो या नाटक होतं. सिनेमा होता. पिक्चर, सिनेमा हां, होता. हां. तर त्याच्यामध्ये मला बबन प्रभूंच्या बरोबर एक रोल दिला होता. अच्छा. हां, 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 हां. राजदत्त डायरेक्टर. डायरेक्टर. हां. तर मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं. पण मग सीमाताई म्हणाल्या, "आपली नावं जरा तुझं सीना, माझं सीमा, तू नाव बदल ना." तर मी लगेच म्हटलं, "ठीक आहे." मग माझी दुसरी मावशी होती, नीलम प्रभूची बहीण होती एक शीला म्हणून. हां. त्या मावशीने शीला मावशीने माझं नाव शलाका, शलाका. तिथल्या तिथे शलाका बदलून मोकळे ते. त्या पिक्चरमध्ये माझा रोल बहुतेक एकच शॉट राहिला होता. हां, कट झाला होता बाकी सगळा हां, बबन प्रभूंबरोबर होतं. पण नवतारका, शलाका हां. हे जबरदस्त रमेश देवनी पसरवलं होतं. अरे वाह! मग ते तुम्हाला फायद्याचं झालं ना. फायद्याचं, खूपच फायद्याचं झालं. आणि मग हां, फ्री पब्लिसिटी खूपच मिळाली. हां. आ चांगलं झालं. म्हणजे मग शरद तळवकरांच्या बरोबर शरद तळवकर भेटायला आले. हां, नाटक त्यांचं ते घरोघरी हीच मोह. हां. अच्छा. हां, मग त्यांच्याबरोबर काम केलं हां, आणि मग तेव्हापासून ते लोकं नवतारका, शलाका हां. असंच असायचं. पण मला आठवतंय म्हणजे माझा तो कॉलेजच्या दिवसाचा काळ होता. पण जे नाटकाच्या जाहिरातीमध्ये तुमचं नाव असं बोल्ड टाइपमध्ये हो, यायचं. हो, हो. त्याचं काय कारण? म्हणजे बाकीची मला नावं अशी आठवत नाही. एकाच टाइपमध्ये. मला मला समजतच नाही. आज पण असं वाटतंय, हां, की इतक्या वर्षांनी तुम्ही बोलवून जर माझ्यावर पॉडकास्ट करताय, तर पहिल्यापासूनच ईश्वराची भयंकर कृपा आहे माझ्यावर. हां, हे मोठेपणच आहे ना? हां. म म पहिल्यापासूनच जो कोणी येतो हां. हां. की म्हणजे मला तेच तुम्हाला म्हणतो मी, की हं, मला हं, आठवतंय हं, त्यावेळेला मराठी वृत्तपत्रामध्ये जी हं, नावं असायचो, हं, शरद तळवळकर, आणखीन हं. काय ते नातू वगैरे असे ते कलाकार होते आणि सगळ्यात शेवटी
शलाका एकदम आणि बोल्ड. शलाका. आणि शलाका. नवतारका शलाका पहिला म्हणजे पिक्चर ह्याला हां, घरोघरी इजमध्ये नवतारका शलाका द्यायचे हां. आणि मग सखी शेजारीपासून आणि शलाका. मग तुम्हीच त्या सखी शेजारणी होते ना त्या नाटकात? हं, हं, हं. म्हणजे ते काय होतं नाटक? ते आधी पद्मा म्हणजे चव्हाण सखी शेजारणी होती की सुखी शेजारणी होती? अ, नाही, नाही, नाही. सखीच होती पण सखीच काय होती. रोल काय होता अशा अर्थाने? म्हणजे ती एक मॉडेल असते. ती हां, शरद तळवळकरांच्या शेजारी राहायला येते आणि हां. मग शरद तळवळकर वेडे होतात तिच्यावर. म्हणजे अच्छा. तिला हां. बघितल्यावर ती सारखी काहीतरी येते, त्यांच्याकडे मागायला येते. आधी हा रोल पद्मा चव्हाणांनी केला होता. हां. अच्छा. हां, नाटक होतं सुरेश खरे यांचं हां. आणि आमचं डायरेक्शन केलं होतं राजा नातू, पुण्याचे राजा नातू. हो. मस्त. हां. आणि इतकं जोरात नाटक चाललं ते आणि पुणेकरांनी मला पसंती दिली. बस. अरे वाह! कारण पुणेकर खडूस. पसंत करायला खडूस बोलतात, पण हां, नाही, बोलतात नाही. मी तसे नाही नाही बोलू ते. शकणार. ते दिलखुलास दाद आज देतात. जे मी काय आहे ते शरद तळवळकरांच्यामुळे. पण तुमचे पेरचे काय अनुभव? आता ही पेर कशी होती, की म्हणजे शरद तळवळकर म्हणजे आता ते ते त्यांचं एक ते म्हणजे एक 60च्या घरातले आणि त्या नाटकामध्ये तुम्ही 20-22च्या हं. असं वयाचं अंतर. हो. मग ते म्हणजे ते ती सारखं काहीतरी मागत ते ते म्हणजे पागळलेला माणूस कसा दाखवतात. हां, जरा कोणती बाबा ती हिरोईन ना ती. ती हां, येते आपल्याकडे, तिथे त्याच्याशी बोलतं. मग त्यांना ड्रीमिंगमध्ये मी त्यांना काय म्हणजे मिठी मारते वगैरे असे हां, सीन्स होते. हां, तर तो एक हे होता त्या नाटकाचा बेस. हां. पंच होता. पंच हां. हां, आणि मग मंगला संजगिरी होते त्याच्याबरोबर हां. आणि त्याच्यामध्ये त्यागराज खाडीलकर पण होता. तो अच्छा. 10 वर्षाचा होता. ओह! छोटूसा. अच्छा. हां, तर त्यांनी मला आत्ता 5 वर्षापूर्वी फोन केला. म्हटलं तेव्हा 35 वर्ष झाली असतील 5 वर्षापूर्वी. त्याच्या पण लक्षात होतं. तो पण, "ए तुम्ही लोकं म्हणजे एकदम महान होतात त्यावेळेला." मी नवीनच होते. हां, पण ह्या लोकांच्या ग्रुपमध्ये त्यांनी मला कधी नवीन समजलं नाही, हां, का मला वाटलं नाही मी काहीतरी नवीन आहे. हां, फक्त शरद तळवळकरांनी मला एकच सांगितलं होतं, की "ॲक्शनवर रिॲक्शन दे बस, बाकी काही करू नको." कारण मी कधीही काम केलं नव्हतं स्टेजवर. डायरेक्ट मी प्रोफेशनल स्टेजवर काम करायला लागले. हां, कधीच नव्हतं म्हणजे शाळेमध्ये नाही अ, आणि कॉलेजमध्ये मी 1 वर्षच गेले. हां. अच्छा. तर माझा भाऊ गेला म्हणून मग म्हणजे आणि मग घरात सगळेजण आई-बाबा एकदम हे झाले. म्हणजे काम करायलाच पाहिजे आपलं शिकायलाच पाहिजे बघ असं काय हां, आमच्याकडे फोर्स नव्हता हां. असं. मग मी नाटकात कामं ना 76ला एस-एस-सी झाले ना. अच्छा. हां, त्याच्यानंतर 1 वर्ष मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं बोलता येईल. पण मग जरा काहीतरी मॉडेलिंग कर, हे कर. ते नीलम मावशी आमची ती इकडे-तिकडे कुठेतरी मला फिरवायची. इकडे-तिकडे नाव रेकमेंड करायची. मग तिनेच शरद तळवळकरांना केलं होतं आणि मग डायरेक्ट आता पिक्चरमध्ये पण पहिला पिक्चर व्ही.के. नाईक हां. आपली माणसं. आपली माणसं. हां, त्यांनी डायरेक्ट हां, तू ये तिकडे. हां, ते असं नव्हतं की बाबा काय आणि आजच्यासारखं रिहर्सल घेतात, हे घेतात. शूटिंग आहे या तुम्ही आणि कामं करा ना. हां. बरोबर आहे. हां, हं, हं. त्यावेळेच्या पद्धत. मग फक्त शरद तळवळकरांचं ते एक वाक्य ॲक्शनवर रिॲक्शन देत जा बस. आणि त्यांच्यासारख्या माणसांवर रिॲक्शन द्यायला म्हणजे येणारच ना आपसूक की रिॲक्शन. ग्रेट माणूस म्हणजे बोलूच नाही शकत की बाबा मी कधी भांबावले नाही स्टेजवर काय नाही. ग्रेट माणूस.